डॉलर हा जगाची सर्वात शक्तिशाली करन्सी कसा बनला असेल? जगात जवळपास 180 पेक्षा जास्त देश आहेत, पण इंटरनॅशनल ट्रेड, ऑइलचे व्यवहार, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आणि ग्लोबल डेब्ट सिस्टीम यामध्ये सर्वात जास्त वापर होतो अमेरिकन डॉलरचा. पण प्रश्न असा आहे, पण हे अमेरिकेचं चलन संपूर्ण जगाचा किंग बनलं कसं? यामागे फक्त स्ट्रॉंग इकॉनॉमी नव्हती, तर युद्ध, पॉलिटिक्स आणि काही हिस्टॉरिकल डिसिजन्स यांची सुद्धा मोठी भूमिका होती. चला जाणून घेऊया त्या 5 महत्त्वाच्या टप्प्यांविषयी. 5व्या क्रमांकावर आहे दुसरं महायुद्ध. 1939 ते 1945 या काळात युरोप आणि आशियातील अनेक देश युद्धामुळे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पण अमेरिका आपल्या भूभागावर युद्धापासून मोठ्या प्रमाणावर सेफ राहिली. उलट 3 मित्र देशांना वेपन्स, फूड आणि इतर सप्लायज पुरवले. युद्ध संपेपर्यंत जगातील सर्वात मोठा गोल्ड रिझर्व्ह अमेरिकेकडे जमा झाला. त्यामुळे जगाचा इकॉनॉमिक सेंटर हळूहळू अमेरिकेकडे शिफ्ट होऊ लागला. 4थ्या नंबरवर आहे ब्रेटन वुड्स करार. 1944 मध्ये युद्ध संपण्यापूर्वी 44 देश अमेरिकेतील ब्रेटन वुड्स येथे एकत्र आले. इथे ठरलं की अनेक देश आपल्या करन्सीज अमेरिकन डॉलरशी पेग करतील आणि अमेरिका प्रत्येक $35 मागे 1 औंस म्हणजे 26 ग्रॅम सोनं देण्याची गॅरंटी देईल. याच कॉन्फरन्समध्ये IMF आणि वर्ल्ड बँक यांची स्थापना झाली. हा क्षण डॉलर ग्लोबल करन्सी बनवणारा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट मानला जातो. 3ऱ्या नंबरवर आहे सोन्यापासून वेगळा झालेला हा डॉलर. 1971 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी डॉलर आणि सोन्याशी असलेलं लिंक संपवलं. याला निक्सन शॉक असं म्हटलं जातं. अनेकांना वाटलं की आता डॉलरचं डॉमिनन्स संपेल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. कारण जगाला अमेरिकेच्या इकॉनॉमीवर, फायनान्शियल मार्केट्सवर आणि डॉलरच्या ॲक्सेप्टन्सवर अजूनही तेवढाच ट्रस्ट होता. 2 नंबरला येतो पेट्रो डॉलर. 1970च्या दशकात अमेरिकेने सौदी अरेबियासोबत एक महत्त्वाची डील केली. त्यानुसार इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑइलच्या विक्री प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्येच होऊ लागली. हळूहळू ओपेकमधील इतर देशांनीही हीच सिस्टीम स्वीकारली. याचा अर्थ जगातील जवळपास प्रत्येक देशाला ऑइल खरेदी करण्यासाठी आता डॉलरची गरज भासू लागली. यामुळे डॉलरची ग्लोबल डिमांड कायम राहिली. आणि सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे विश्वास, फायनान्शियल मार्केट्स आणि अमेरिकेची ताकद. आज डॉलरचा सर्वात मोठा बेस फक्त ऑइल नाही आहे. जगातील बहुतांश फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह याचा मोठा हिस्सा अजूनही डॉलरमध्ये ठेवला जातो. इंटरनॅशनल ट्रेडमधील मोठा भाग डॉलरमध्ये होतो. अमेरिकेचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स जगातील सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंटपैकी एक मानले जातात आणि संकटाच्या काळातही अनेक इन्व्हेस्टर्स डॉलरकडे वळतात. म्हणजे डॉलरची ताकद फक्त नोटेमध्ये नाही आहे, तर त्यामागच्या इकॉनॉमिक सिस्टीममध्ये आणि ग्लोबल ट्रस्टवर उभी आहे. म्हणूनच डॉलर एका दिवसात जगाचा किंग नाही बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर मिळालेली इकॉनॉमिक पॉवर, ब्रेटन वुड्स अग्रीमेंट, पेट्रो डॉलर सिस्टीम आणि अमेरिकेच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सवर निर्माण झालेला ग्लोबल ट्रस्ट, ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून डॉलरला आजचं स्थान मिळवून दिले. आणि म्हणूनच आजही डॉलरमधील बदलांचा परिणाम जगातील जवळपास प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीवर होत असतो. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा जगात काय चाललंय.